सध्या मुंबई येथे आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील साहेब मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत आणि त्यासाठी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव मुंबईकडे कूच करत आहेत. त्यातील एक व्हिडिओ बघितला आणि काही सेकंद फ्लॅशबॅकमध्ये गेलो. एक व्हिडिओ असा होता, काही मराठे CSTला खो खो खेळतात, काही जण स्टेशनवरती अजून काय खेळतात, काही जण वडावरती पारंब्यावरती खेळतात. हे बघितल्यानंतर मराठ्यांचा दिल्ली विजय केलेला इतिहास आठवला. ज्यावेळी मराठे दिल्लीला जात होते ना, त्यावेळी दिल्लीतील बादशाह दिल्ली सोडून पळून गेला होता आणि ज्याला आज आपण ताजमहाल म्हणतो ना, ताजमहाल जगातील आजोबा, त्या ताजमहालमध्ये मराठ्यांनी आपलं घोडं बांधलं होतं, घोडं. आणि त्याच मराठ्यांचं रक्त आज या मराठ्यांच्या धमन्यामध्ये वाहतंय. हे सरकारने विसरू नये आणि हे नेते मंडळींनी विसरू नये. मराठी शांततेत आलेत. आता सध्याला ते एन्जॉय करतात मुंबईमध्ये. ज्या प्लॅटफॉर्मवरती मुंबईचा माणूस 5 मिनिटं थांबू शकत नाही, त्याला पुढं जायची ओढ असते, त्या प्लॅटफॉर्मवरती हे निवांत खो खो खेळतात. ह्याला मराठा म्हणतात. मृत्यूच्या दाढत असूनही मेला तरी हटत नाही. त्याचं नाव मराठा. मराठा नाव हे मराठ्यांना अलीकडच्या काळात, शिवरायांच्या काळाच्या अगोदर मराठा हे नाव मिळले. हे मराठा क्षत्रिय हजारो वर्षापासून यांचा इतिहास आहे, लढणे हा. मेला तरी मागं न हटणारे अवलाद म्हणजे मराठा आहे. तर शासनानं, नेत्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा. मराठ्यांना जास्त त्रास देऊ नका. संयम, त्याचा अंत व्हायचं वाट बघू नका. कारण एखादी गोष्ट शांत असते ना, ज्यावेळी ती भयानक रूप धारण करते, त्यावेळी प्रलय हा ठरलेला असतोय. त्याच्यामुळं माझी सरकारला विनंती आहे, मराठ्यांना जास्त त्रास द्यायच्या नादाला लागू नका. त्यांची सहनशक्ती खूप मोठी आहे, पण त्याचा प्रलय खूप मोठा आहे, खूप मोठा येईल, खूप मोठा.